केन उपनिषद आणि केन उपनिषदामध्ये चाललेला आपला चौथा मंत्र. प्रतिबोध विदितम मतम अमृतोक्तम हि विंदते आत्मना विंदते वीर्यम विद्यया विंदते अमृतम. की अशा प्रकारे त्या ठिकाणी असणारा सारासार त्याच्यावरचं असणारं भाष्य, त्या ठिकाणी असणारं शंका आणि समाधान, पूर्वपक्ष आणि सिद्धांत या मंत्राचा आपण पाहत होतो. त्याच्यावर आपण मागच्या पाठामध्ये त्या ठिकाणी पाहिलं काय तार्किक मताचं असणारं खंडन, की आत्मा त्या म्हणतात नवद्रव्यामध्ये आत्मा येतो, आत्मा नवद्रव्यामध्ये येत नाही, अशा प्रकारे तार्किकांचं असणारं खंडन, त्यानंतर बौद्धांचं असणारं त्या ठिकाणी खंडन करून त्यानंतर आता आचार्यांचं वेदांत देशिक पक्ष आहे. वेदांतामध्ये सुद्धा सर्व जे आहे पक्ष, सगळे जे आचार्य आहे ते सर्वच्या सर्व आचार्य काय म्हणतात त्या ठिकाणी आपापलं जे मत आहे ते वेदांत शास्त्राच्या अनुकूलच आहे असं म्हणतात. म्हणून सर्वांनी मध्वाचार्य असो, रामानुजाचार्य असो, वल्लभाचार्य असो, सगळे जेवढे आचार्य आहेत, शंकराचार्य आहेत, त्या सर्वांच्या सर्व आचार्यांनी काय केलं, गीतेवर आपापल्या स्वमतानुसार त्या ठिकाणी द्वैत असेल, विशिष्टाद्वैत असेल, अद्वैत असेल, त्या अनुषंगाने त्या ठिकाणी गीतेवर असणाऱ्या उपनिषदांचे असणारे अथवा त्या ठिकाणी असणारा ब्रह्मसूत्र आदी आहे त्या सर्व ग्रंथावर त्या ठिकाणी त्यांनी भाष्य केलेली आहे. भाष्य करत असताना सर्वांनी वेदांत हा प्रमुख विषय याच्यामध्ये प्रतिपादित केलेला आहे असं म्हटलं आहे. त्या अनुषंगाने मग पुन्हा परस्पर त्याचं असणारं खंडन मंडन त्या ठिकाणी पुन्हा आला आचार्यांकडे, त्या संपूर्ण गोष्टीचा विषय आला. परंतु त्यानंतर इथं आता विषय कोणाचा आला आहे, जरी वेदांत शास्त्रामध्ये आचार्यांचा जो सिद्धांत आहे जीव ब्रह्म ऐक्यवाद जो आहे, त्या जीव ब्रह्म ऐक्यवादाच्या अनुषंगाने पुढे जाऊन आचार्य का ब्रह्मच आहे, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम हे आचार्यांचं असणारं तत्व आहे. परंतु ज्याप्रमाणे त्या ठिकाणी काय झालं, ब्रह्मदेवाने विरोचनाने इंद्राला केलेला उपदेश काय झालं, विरोचनाने वेगळा ग्रहण केला आणि त्या ठिकाणी असा इंद्राने वेगळा ग्रहण केला. त्याचप्रमाणे या ठिकाणी असणारा आचार्यांनी जरी उपदेश त्या ठिकाणी शास्त्रानुकूल जरी केला तरी आपापल्या असणारी ग्रहण करणारी बुद्धी, त्या बुद्धीच्या अनुषंगाने पुन्हा म्हणतो कालांतरेन यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. कालाच्या अनुषंगाने काय होतं, प्रत्येक वेळेस धर्मावर ग्लानी म्हणजे चांगले जे विचार आहेत हे काय होतं, हळूहळू मलिन होण्यास सुरुवात होते. म्हणून पुन्हा त्यांना प्रकाशित करण्यासाठी संत महंत आचार्य यांचा पुन्हा पुन्हा काय त्या ठिकाणी असणारा जन्म त्या ठिकाणी, म्हणजे अशा प्रकारे आचार्यांच्या नंतर सुद्धा असणारा आचार्यांचं जे मत आहे जीव ब्रह्म नापरहा, जीव ब्रह्मच आहे, त्याच्या व्यतिरिक्त अन्य काही नाही, हे जे आहे तो शिवच आहे. ममाई वांशो जीवलोक, अतिशय स्पष्टपणे जो गीतेचा सिद्धांत आहे वासुदेव सर्वम. हे जे ही जी दोन पद गीतेमधली आहे हे जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानच त्या ठिकाणी प्रतिपादित करणारे आणि ममई वांश जीवलोके यांनी तर अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यासाठी दुसरं काही त्या ठिकाणी घेण्याची गरजच नाही. तू माझाच अंश आहेस, दुसरा कोणी नाही. म्हणजे कोण, आपण जे आहोत ज्याला आपण जीवात्मा म्हणतो, मागे सांगितलं जीवात्मा असेल, आत्मा असेल, परमात्मा असेल, शूद्र आत्मा असेल, प्राणी आत्मा असेल, तर सगळ्यामध्ये जसं आपण मागे सांगितलं आत्मा हा फॅक्टर का कॉमन आहे. परमात्मा त्याच्यामध्ये सुद्धा आत्मा आहे, आत्म्यामध्ये आत्मा आहे, जीवात्म्यामध्ये आत्मा आहे. म्हणजे हा आत्मा जो फॅक्टर आहे या सगळ्यामध्ये अनुस्यूत आहे, तोच सांगितला वासुदेव सर्वम, तो सर्वांमध्ये. हा काय, हा आहे वैदिक सिद्धांत, हा आहे वेदांताचा सिद्धांत. जीवो ब्रह्म नापरहा ब्रह्मविद ब्रह्मैव होती, म्हणून एव सांगितलं त्या ठिकाणी. एवचा संस्कृतमध्ये अर्थ होतो च, जोर देऊन तुलाच करायचं आहे. आपण ज्यावेळेस म्हणतो कामामध्ये एखादा विद्यार्थी आळस करतो किंवा मुलगा एखादा आळस करतो त्या ठिकाणी, मग ज्यावेळेस आळस करतो त्यावेळेस आपण काय म्हणतो, हे जे काय आहे हे काम कोणाला करायचं आहे, तुलाच करायचं. चकार देतो, च म्हणजे काय, त्या ठिकाणी आपण काय करतो, चकार देतो म्हणजे त्या ठिकाणी आपण जोर लावतो, तुलाच.
त्याप्रमाणे या ठिकाणी ब्रह्मवेद काय होतो, ब्रह्म एव भवती, एवेचा अर्थ चकार, ब्रह्मच भवतो. दुसरं काय म्हणजे काय, ब्रह्मच होतो. तर व्यतिरिक्त अन्य काय होतो का, आणखी कुठल्या दिशेला जातो का, कुठल्या ठिकाणी जातो का तो, आणखी कुठेही जात नाही. अलग अलग मग काय होतो, तो फक्त ब्रह्म म्हणजे ब्रह्मच होतो. ब्रह्मा व्यतिरिक्त काही तो होत नाही. हा असणारा मूलभूत सिद्धांत जो आहे हा आचार्यांनी त्या ठिकाणी सांगण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला. आणि कालाच्या ओघामध्ये त्यामध्ये किंचित असणारं पुन्हा त्या वेदांत शास्त्रामध्ये सुद्धा थोडा कालाच्या अनुषंगाने तिथे फरक निर्माण झाला. आणि म्हणून ते वेदांत देशिका, हा इथं जे सांगितलं का आहे वेदांत एकदेशी, स्वतःला वेदांत म्हणणारे सगळे जे आचार्य आता नावं जी घेतली हे सगळे स्वतःला वेदांताचार्यच म्हणतात. सगळे जे आहेत हे सगळे स्वतःला कोण म्हणतात, वेदांताचार्य. परंतु हे सगळे जे वेदांताचार्य आहेत यांच्या मतामध्ये किंचित भिन्नता आहे प्रत्येकाच्या. तसं वेदांत शास्त्रामध्ये आचार्यांकडनं ग्रहण केलेलं वेदांत शास्त्र सुद्धा कालाच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये सुद्धा किंचित काय मलितना निर्माण होऊ नये. अनेक आचार्यांनी त्या अनुषंगाने पुढं आनंदगिरी व्याख्या आहे, अनेक आचार्यांच्या त्यावर व्याख्या पुन्हा झाल्या. ते आहे तसं दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याकरता पण किंचित भिन्न मतप्रवाह त्याच्यामध्ये निर्माण झाले. ते भिन्न जे मतप्रवाह आहे त्या भिन्न मतप्रवाहाच्या अनुषंगाने वाटायला आपल्याला सगळं सारखं वाटतं कधी कधी, पण किंचित त्याच्यामध्ये काय किंचित दोष असतो. तो दोष जो आहे तो निराकरण करण्यासाठी आचार्य या ठिकाणी काय म्हणतात, काय काही वेदांत देशिक, काही जे वेदांत देशिक आहे ते काय म्हणतात, प्रतिबोध. हा मुख्य जो आहे प्रतिबोध विदितम, याच्यावर सगळ्यांनी आतापर्यंत हे संपूर्ण भाष्य केलेलं आहे. मग ते काय म्हणतात, काही वेदांत एकदेशी प्रतिबोध वाक्याचा अर्थ सकृत विज्ञान असा करतात. काही ते काय म्हणतात, सकृत म्हणजे लगेच त्या ठिकाणी निर्माण होणारं ज्ञान. मग सकृत विज्ञान म्हणजे काय, या चेतात कर्म ज्या पुरुषाला निष्क्रिय ब्रह्मस्वरूपाचा अनुभव झालेला आहे, जो पुरुष आहे किंवा जो साधक आहे त्याला काय निष्क्रिय ब्रह्मनिष्क्रिय निरवयव, अशा प्रकारे ज्याला त्या ब्रह्मतत्वाचा अनुभव झालेला आहे, त्या ब्रह्मस्वरूपाचा अनुभव आला आहे, त्याच्या ठिकाणी प्रमातृत्व राहतच नाही. त्या ठिकाणी प्रमे जाणणारा हे जे प्रमातृत्व आहे हे प्रमातृत्व त्याच्या ठिकाणी राहत नाही. मग काय राहतं, म्हणून पुन्हा वेगळे ज्ञान होण्याचा असंभव असल्याने सद्य मुक्तिकारण जे ज्ञान ते सकृत ज्ञान असा प्रतिबोध या शब्दाचा अर्थ. आणि म्हणून अशा प्रकारे पुन्हा त्याला जाणण्यासाठी दुसरा काही गरज नाही त्याला. पण ज्या क्षणी त्याला ते ज्ञान झालं त्या क्षणी काय सद्य मुक्तिकारण, पुन्हा त्याच्यानंतर काय वेगळं त्याला ज्ञान होतं, असं काही प्रक्रिया दुसऱ्या काही होत नाही असं त्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे. आणि म्हणून पुन्हा वेगळे ज्ञान होण्याचा असंभव, एकदा त्याला ते कळलं की अशा प्रकारे मी हे ब्रह्मज्ञान आहे, त्याच्यामध्ये प्रमातृत्व आहे, त्या प्रमातृत्वाच्या त्या अनुषंगाने मीच ब्रह्म आहे कळल्यानंतर पुन्हा अन्य ज्ञान करून घेण्याची त्याला गरज पडत नाही. मग पुन्हा मी आणखी काहीतरी शिकतो आणि ते ब्रह्म अनुभवतो असं काही त्याला करायची गरज पडत नाही. त्याला सद्य मुक्तिकारण जे ज्ञान ते सकृत ज्ञान असा प्रतिबोध या शब्दाचा अर्थ म्हणतात. आणि त्याला त्या ठिकाणी म्हणतात की अशा प्रकारचं जे त्याला ज्ञान प्राप्त होतं त्याला प्रतिबोध विदितम असं दुसरे काही वेदांत देशिक या ठिकाणी म्हणतात. मग काय म्हणतात, त्याच्यावर त्याचं असणारं खंडन करतात. असा अर्थ होतो त्याचे चरमविज्ञान होते, त्याने सर्व भेदबुद्धीस्कारांची अविद्या तिथं अशा प्रकारचं ते ज्ञान झाल्यानंतर काय होतं, त्याने काय होतं प्रतिबोध, त्याने सर्व भेदबुद्धीस्कारांची अविद्या तिचा विनाश होतो. याप्रमाणे प्रतिबोधपदाचे अनेक रीतीने जे व्याख्यान करतात ते बरोबर नाही. आणि अशा प्रकारे म्हणजे वरती आता हे सगळं जे काय आहे प्रतिबोध शब्दाचं तार्किकांनी केलं, त्यानंतर बौद्धांनी केलं, वेदांत देशिकांनी केलं, हे सगळं जे काय आहे प्रतिबोध शब्दाचं व्याख्यान करता येते हे काही त्या ठिकाणी बरोबर नाही. ते ज्ञान निर्निमित्त असो अथवा सनिमित्त असो दोन्ही पक्षात दोष आहे. निर्निमित्त ज्ञान असो अथवा सनिमित्त ज्ञान असो दोन्ही पक्षात दोष आहे. सिद्धांत मताचा आशय आनंदगिरी टीकेत स्पष्ट केलेला आहे. म्हणून मग असे सांगितल्याप्रमाणे आनंदगिरी आचार्यांच्या भाष्यावर आनंदगिरी नावाची टीका आहे.
त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी यथावित त्यांनी त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. अविद्यानिवर्तक असा जो आगंतुक बोध, अविद्यानिवर्तक असा जो आगंतुक बोध, त्यास काहीतरी कारण मानले पाहिजे, कारणाशिवाय कोणतेही कार्य संभवत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे त्या ठिकाणी काय अविद्यानिवर्तक हा जो विषय आहे, आगंतुक बोध म्हणजे काय होतं, त्या ज्ञान झाल्यानंतर अविद्या आहे, त्या अविद्येचा नाश होतो आणि अविद्येचा नाश झाल्यानंतर त्या ठिकाणी ज्ञानाची प्राप्ती होते. हा जो विषय आहे अविद्यानिवर्तक असा जो आगंतुक बोध, त्यास काहीतरी कारण मानले पाहिजे, कारणाशिवाय कोणतेही कार्य संभवते सुद्धा. घडण्यासाठी काहीतरी काय पाहिजे, कारण पाहिजे, कारण कारणाशिवाय कार्याची उत्पत्ती होत नाही. तसं सौषुप्ती साक्षात्कारही सनिमित्तकच आहे. आपण सुषुप्ती अवस्थेमध्ये गेल्यानंतर सुषुप्ती अवस्थेमध्ये म्हणजे अत्यंत गाढ निद्रा अवस्थेमध्ये ज्यावेळेस आपण झोपतो त्यावेळेस काय होतं, तिथं सुद्धा आपल्याला काय होतं, मला अत्यंत काही विषयाविना जाग्रत, स्वप्न आणि सुषुप्ती. मग सुषुप्ती अवस्थेमध्ये काय होतं, आपल्याला कुठल्याही विषयाच्या विना आपण काय करतो, सुखेन मया निद्रा अनुभूय, अरे किती मस्त वाटलं म्हणून सगळे झोपेमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात. बरोबर. मग तेच सांगितलं सौषुप्ती साक्षात्कारही सनिमित्तच आहे. सुषुप्त अवस्थेमध्ये प्रज्ञासंज्ञक जो जीव, सुषुप्ती अवस्थेमध्ये काय होतं, प्रज्ञासंज्ञक जो जीव, त्या ठिकाणी जो जीव आहे तो काय होतो, प्रज्ञासंज्ञक जो जीव, त्याला जो सुखाचा साक्षात्कार होतो. काही नाहीये तिथे सुषुप्ती अवस्थेमध्ये. प्रज्ञासंज्ञक जो जीव आहे, जो अनुभवणारा आहे, प्रज्ञासंज्ञक जीव म्हणजे जो काही त्या ठिकाणी ती सुषुप्ती अवस्था अनुभवत आहे की काय, वा मला किती छान झोप लागली, हे कधी उठल्यानंतर पण कळतं त्याला की मी आता एवढा वेळ, अरे वा 1-2 तास मस्तपैकी झोप झाली. हे कोणाला, हा जो आहे हा प्रज्ञासंज्ञक जो जीव आहे की सुषुप्ती अवस्थेमध्ये, ते सांगण्याचा प्रयत्न केला. सुषुप्ती अवस्थेमध्ये प्रज्ञासंज्ञक जो जीव, त्याला जो सुखाचा साक्षात्कार होतो, त्याला त्या ठिकाणी सुषुप्ती अवस्थेमध्ये काय होतो, त्या ठिकाणी त्याला साक्षात्कार होतो. कशाचा साक्षात्कार होतो, सुखाचा. काही नाहीये तिथे, आहे का काय, तरी सुद्धा आपण सगळे मग काय म्हणतो, आपण झोपायला चला, झोपायला चला. म्हणजेच काय, कुठल्याही विषयाविना आपल्याला त्या ठिकाणी काय होतं, सुखाचा आलंबन किंवा त्या ठिकाणी सुखाची प्राप्ती जी आहे, सुखाची प्राप्ती त्या ठिकाणी होत असल्यामुळे ती जी सुखाची प्राप्ती आहे ती प्रज्ञासंज्ञक जो जीव आहे त्याला जो सुखाचा साक्षात्कार होतो, तो अज्ञानाच्या ज्या सूक्ष्म परंतु त्या ठिकाणी सुषुप्ती अवस्थेमध्ये, नाही तर मग सुषुप्ती अवस्थेमध्ये जी आहे अवस्था त्याला ज्ञान म्हटलं असतो, परंतु तसं नाही म्हणत. त्या ठिकाणी काय आहे, तो अज्ञानाच्या ज्या सूक्ष्म वृत्ती, त्या ठिकाणी अज्ञान आहे, ते तामस आहे. सुषुप्ती अवस्थेमध्ये जरी तो ज्या ठिकाणी तो आनंद किंवा ते जो आनंद त्याला प्राप्त झाला, तो पुन्हा तो अज्ञान अवस्थेमधल्या ज्या सूक्ष्म वृत्ती आहे, तामसिक आहे म्हणून तो सात्विक नाही. दोघांमध्ये भेद आहे. ब्रह्मानंद सात्विक गुणातीत आहे आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये होणारा आनंद अज्ञानाच्या ज्या सूक्ष्म वृत्ती म्हणजे तामस गुणाच्या असणाऱ्या ज्या सूक्ष्म वृत्ती आहे त्यांनी अभिव्यक्त जे चैतन्य, त्याच्याद्वारे त्या अज्ञानाच्या सूक्ष्म वृत्ती त्याने अभिव्यक्त जे चैतन्य, त्याने सुखाचा अनुभव येतो. आणि म्हणून त्याच्या अनुषंगाने तिथं कुठल्याही प्रकारच्या अज्ञानेनं मला काही कळत नाही अशा अनुषंगाने त्या ठिकाणी काय होतं, त्या सुखाचा अनुभव येतो. त्या वृत्ती विशिष्ट चैतन्याचा विनाश झाल्यानंतर आणि अशा प्रकारे अज्ञानाने काय झालं, त्या प्रकारचा असणारा सुषुप्ती अवस्थेमध्ये तो प्राज्ञसंज्ञक जीव, त्याला जो सुखाचा साक्षात्कार होतो, तो अज्ञानाच्या ज्या सूक्ष्म वृत्ती आहेत त्यांनी अभिव्यक्त होणारे जे चैतन्य, त्याने त्याला त्या सुखाचा अनुभव होतो. त्या वृत्तीविशिष्ट चैतन्याचा विनाश झाल्यानंतर काय झालं, त्याचे संस्कार उत्पन्न होतात. आणि ते जरी तो जो संस्कार त्या ठिकाणी कुठला अज्ञानजनित जो संस्कार आहे, तो अज्ञान वृत्तीविशिष्ट चैतन्याचा संस्कार काय, तो संस्कार त्या ठिकाणी उत्पन्न झाल्यानंतर मग काय म्हणतो, तो झोपेतून उठल्या तर म्हणतो, जागा झाल्यानंतर मला अतिशय सुखाने मला झोप लागली असं त्याला ते स्मरण होतं. कशाने होतं, त्या ठिकाणी असणारा काय, जो अज्ञानाच्या ज्या सूक्ष्म वृत्ती आहेत त्यांनी अभिव्यक्त होणारे जे चैतन्य, तो जो सुख वृत्ती अनुभवतो, तो वृत्तीविशिष्ट जे चैतन्य आहे त्यामुळे त्याचे संस्कार त्या अंतःकरणावर
त्या सूक्ष्म शरीरावर राहतात आणि तो जागृत अवस्थेमध्ये आल्यानंतर ते संस्कारच काय त्याला सांगतात, अरे मी इतक्या वेळ शांतपणे झोपलो होतो, अशा प्रकारे सांगण्याचं त्याला कार्य करतात. म्हणजेच काय, त्याचे स्मरण करून देतात. प्रतिबोध याचा अर्थ परमात्मा असाच खरा. पण हे सगळं जे काय आहे हे सर्वच्या सर्व असे स्मरण होते. सशुप्तीत साक्षात्कारही समनिमित्तकच आहे. म्हणून त्या ठिकाणी होणारा साक्षात्कार आहे सनिमित्तकच आहे. आणि या सगळ्या पक्षामध्ये होणारा जो साक्षात्कार आहे त्याला काही ना काहीतरी कारण आहे. कुठल्या तरी कणाच्या तरी अनुषंगाने तो साक्षात्कार बनत आहे. परंतु या ठिकाणी काय, पुन्हा विना आलंबन सांगितलं. म्हणून सातत्याने आतापर्यंत एक गोष्ट सांगत आलो, उत्तमा सहज अवस्था. सहज अवस्थेमध्ये मन उन्मनी भावाला विषयाविना कोणाचाही आलंबन न करता ते मन आहे. हे उन्मनी भावाला जाणं म्हणजेच प्रतिबोध विदितम या शब्दाचा अर्थ शास्त्रीय दृष्ट्या बरोबर आहे तेच सांगण्याचा प्रयत्न केला. प्रतिबोध याचा अर्थ परमात्मा असाच खरा आहे. परमात्मा हाच अर्थ देतो. तुम्ही दुसऱ्या आत्ता हे काय, आता सगळं जे खंडन खाड्य झालं इतर पक्षाचं घेऊन त्या ठिकाणी काय पूर्व पक्ष सिद्धांत करत हे 2-3 पक्षाचं प्रामुख्याने हे जे काही खंडन झालं, पुन्हा एकदा आता ते ऐका. किंचित क्लिष्टच विषय आहे, एवढा सहज म्हणजे हा डोक्यामध्ये बसणारा विषय नाही आहे. परंतु असो, हे सगळे इतर सगळं म्हणून सांगायचं शेवटी काय, इतर कोणी जरी असलं ते सर्व पक्षांच्या द्वारे किंवा सर्व पक्षांचं खंडन झाल्यानंतर प्रतिबोध हा जो शब्द त्या ठिकाणी गेला आहे त्याच्यावरच हे सगळ्यांनी व्याख्यान केलेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारे प्रतिबोध याचा अर्थ परमात्मा हाच होतो. परंतु दुसरं काही नाही. तुम्ही जे काय तिथे व्याख्या केलेली आहे, तार्किकांनी वेगळी केलेली आहे, त्या ठिकाणी असणारे इतर सर्व जे पक्षीय आहेत त्यांनी जी काय व्याख्या केलेली आहे ही संपूर्ण व्याख्या त्या चुकीच्या असून प्रतिबोध या शब्दाचा अर्थ परमात्मा असाच घ्यायचा, त्या व्यतिरिक्त काही घ्यायचा नाही. प्रतिबोध याचा अर्थ परमात्मा असाच खरा आहे, कारण तो सर्व अंतःकरण वृत्तीचा साक्षी रूपाने प्रकाशक आहे. का बरं परमात्मा घ्यायचा? परमात्मा घेण्याचं कारण तो सर्व अंतःकरणाच्या ज्या वृत्ती आहे, अंतःकरणामध्ये निर्माण होणाऱ्या सर्व वृत्ती, ज्या ज्या काही वृत्ती निर्माण होतात अंतःकरणा, मला हे पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, असं करायचं तसं करायचं, दिवसभर एक नाही नाना हजारो वृत्ती, बरोबर. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण आपल्या अंतःकरणामध्ये जर डोकून पाहण्याचा प्रयत्न केला, असणारे वृत्ती म्हणजे तरंग. पाण्यामध्ये जसं एखादा दगड मारल्यानंतर काय होतं, त्या पाण्यामध्ये अनेक प्रकारचे तरंग निर्माण होतात. त्याप्रमाणे या ठिकाणी सुद्धा काय होतं, हे अंतःकरण आहे. या अंतःकरणामध्ये पूर्व कर्मानुसार तसेच तरंग चांगलीच काही वेळेस चांगल्याच वृत्ती निर्माण होतात, एखाद्याच्या अंतःकरणामध्ये वाईटच वृत्ती निर्माण होतात. मग या चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रकारच्या ज्या वृत्ती अंतःकरणामध्ये निर्माण होतात त्याच्यामागे कारण काय, असणारी पूर्वकर्म. म्हणून या संपूर्ण वृत्ती ज्या आहेत आणि म्हणून ते सांगितलं अशा प्रकारे, कारण त्या सर्व अंतःकरणा वृत्तींचा साक्षी रूपाने प्रकाश आहे. काय, कोण? तो परमात्मा. जो परमात्मा आहे हा परमात्मा, कारण तो सर्व अंतःकरण वृत्तीचा साक्षी रूपा, सगळ्यांना पाहणारा साक्षी रूपाने. सूर्य काय, सूर्य असा उगवल्यानंतर काय संपूर्ण जगतामध्ये होणारे व्यवहार कोण पाहतोय? सूर्य पाहतोय. परंतु हे सगळे चांगले वाईट सगळे व्यवहार पाहत असताना सूर्य काय, सूर्य साक्षी स्वरूपाने फक्त पाहतो, कोणामध्ये येत नाही. तसं या ठिकाणी सुद्धा तो असणारा कोण? परमात्मा सर्व अंतःकरण वृत्तीचा साक्षी रूपाने प्रकाशक आहे. सगळ्याला तो फक्त प्रकाशित करण्याचं चित प्रतिबिंब आहे त्या ठिकाणी. आणि ते प्रतिबिंब काय करतं, अहम वृत्तीने ग्रहण केल्यानंतर पुढे सर्वांना प्रकाशित करण्याचं काम. नाना छिद्रघटोदरस्थित महादीप प्रभावास्वरम, ज्याप्रमाणे एखादा छिद्र असणाऱ्या दिव्यामध्ये आत्मगे प्रकाशित वाद केल्यानंतर त्या छिद्रातून सगळा प्रकाश ज्याप्रमाणे बाहेर पडतो, त्याप्रमाणे त्या चैतन्याचं असणारं प्रतिबिंब या संपूर्ण असणारे पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रियाच्या अनुषंगाने त्या विषयांकडे जात राहतं. म्हणून अशा प्रकारे कारण ते अंतःकरण वृत्तींचा साक्षी रूपाने प्रकाशक आहे. पदार्थ संशोधनपूर्वक महावाक्यापासून होणारे जे अहम ब्रह्मास्मी अथवा परमात्मासी
असे ज्ञान तेच मोक्षास कारण आहे. आणि म्हणून अशा प्रकारे मोक्षाला मूलभूत काय काय? पदार्थ संशोधनपूर्वक, या सगळ्यांचा विचार केल्यानंतर पदार्थ संशोधनपूर्वक यदार्थ श्रवण मनन आणि निध्यासन हे झाल्यानंतर काय होणार आहे? पदार्थ संशोधनपूर्वक. मग काय हे सगळं झालं, श्रवण झालं, मनन झालं, निध्यासना झाली, मग महावाक्यापासून होणारे हे सगळं झाल्यानंतर गुरु काय करणार आहे? त्यांना महावाक्याचा प्रबोध करणारे. अहम ब्रह्मास्मी तत्त्वमसि अयमात्मा ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म ही असणारी जी चारही वेगांची असणारी 4 वाक्य, त्या अनुषंगाने एखाद्याच वाक्याचं त्या ठिकाणी काय करणार? महावाक्याचा उपदेश करणारे. अहम परमात्मास्मी अथवा अहम ब्रह्मास्मी ह्या वाक्याचा काय केला? उपदेश केला. असे ज्ञान तेच मोक्षात कारण होते. आणि अशा प्रकारचं ज्ञान एकदा त्याला प्राप्त झालं, त्या ठिकाणी जसं जमिनी संपूर्ण मशागत वगैरे करून व्यवस्थित ठेवल्यानंतर काय करायचं? फक्त बीजारोपण करायचं. एकदा बीज रोपण केल्यानंतर पाऊस पडला की काय होत आहे? लगेच त्या ठिकाणी छानपैकी असणारं ते बीज उगवून येणार. तसंच या ठिकाणी अंतःकरणाची असणारी शुद्धी, अंतःकरणाची असणारी धारणा शक्ती व्यवस्थित असल्या की काय? फक्त उपदेश मात्र आहे त्याला. आता बाकी काही करायचं नाही, फक्त गुरूंनी उपदेश करायचा. तत्त्वमसी बस उपदेश झाला की त्याला त्या मन जे आहे ते उन्मनी भावाला वास्तविक स्वस्वरूपाचं ज्ञान त्या ठिकाणी होणार आहे. आणि तेच सांगितलं त्या ज्ञानाने. आणि म्हणून अशा प्रकारे महावाक्यापासून होणारे जे ज्ञान तेच मोक्षास कारण आहे. मोक्षाला हे बाकी म्हणजेच काय? बाकी इतर जे सगळं आपण आत्तापर्यंत पाहिलं 2-3 पाठामध्ये सगळा जो क्लिष्ट विषय घेतलेला आहे, हा सगळा काही त्या ठिकाणी ज्ञानास कारणीभूत होऊ शकत नाही. ज्ञानास कारणीभूत काय होतं? हे असणारं महावाक्याचा उपदेश जो आहे, हा महावाक्याचा उपदेशच मोक्षास किंवा महावाक्याच्या उपदेशाचं जे ज्ञान आहे ते ज्ञान मोक्षास कारण आहे. त्या ज्ञानानेच अमृतत्व म्हणजे स्वस्वरूपाचं अवस्थान रूप जो मोक्ष तो मिळतो. आणि अशा प्रकारे महावाक्याच्या ज्ञानानेच काय होतं? त्याला स्वस्वरूपाचं अवस्थान म्हणजे स्वस्वरूपाची असणारी प्राप्ती. मी कोण हे फक्त महावाक्याच्या उपदेशाने त्या ठिकाणी कळतं. मग अशा प्रकारे स्वस्वरूपाच्या अवस्थानाने मग काय होतं? ते कळल्यानंतर त्याला तो मोक्ष. एकदा कळलं मी कोण, मी कोण आहे? शिवोहम शिवोहम चिदानंदरूप शिवोहम शिवोहम अथवा अहम निर्विकल्पो निराकार रूप विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां न चा संगतम नैव मुक्तिर्नयः चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. अहम निर्विकल्पो निराकार, निर्विकल्प निराकार रूप विभु व्याप्त सर्वत्र सर्वेंद्रिया, संपूर्ण इंद्रियांना मीच व्याप्त करणारा असा मी आहे. हे एकदा त्याला ज्ञान झाल्यानंतर आत्मना म्हणजे स्वेन रूपेनं काय होतं? त्याचं मोक्षास कारण होतो. त्या ज्ञानानेच अमृतत्व म्हणजे स्वरूप अवस्थान रूप जो मोक्ष आहे तो मिळतो. आत्मना म्हणजे स्वेन रूपेनं सामर्थ्य प्राप्त होते. त्याला त्या ठिकाणी स्वेन रूपेने काय सामर्थ्य प्राप्त म्हणजे संपूर्ण जाणणारा मीच. अशा प्रकारे जे सामर्थ्य आहे अंतःकरणामध्ये ते संपूर्ण सामर्थ्य त्या ठिकाणी प्राप्त होतं. त्या सामर्थ्याने म्हणजे काय? मृत्यू म्हणजे अनात्म पदार्थाच्या ठिकाणी जो आत्माभिमान आहे. आणि अशा प्रकारे ते सामर्थ्य एकदा अंतःकरणामध्ये निर्माण झालं. कोणतं? अहम ब्रह्मास्मी, मीच या संपूर्ण जगताला काय झालंय? व्याप्त केलेलं आहे. अंतर्बहिश्च तत्सर्वं व्याप्यम नारायण स्थित, आत बाहेर सर्वत्र तो नारायण स्थित आहे. अशा प्रकारचं ज्ञान एकदा त्याला प्राप्त झालं. मग काय होतं? अशा प्रकारचं ज्ञान त्याला एकदा प्राप्त झालं. आत्मना म्हणजे स्वेन रूपेनं सामर्थ्य म्हणजे त्या अंतःकरणामध्ये कळलं त्याला की याच्या व्यतिरिक्त काय म्हणजे दृढ ज्ञान झालं. ज्ञानम विज्ञान सहितम, ते ज्ञान विज्ञान झालं म्हणजे काय? विशेष रूपेनं म्हणजे अनुभव त्याचा आता काय झालं? जीवनामध्ये त्याला आरंभ झाला. हो खरंच सर्वत्र त्याला काय दिसायला लागलं? सर्वत्र नारायण स्वरूपच दिसायला लागलं सगळ्या प्राणीमात्रामध्ये. दुसरं काही नाही, एकच. विद्याविनय संपन्ने ब्राह्मणे कवी असते शुनी जैव स्वभागेज पंडित समदर्शन. अशा प्रकारे जो सिद्धांत आहे गीतेचा शास्त्राचा तो सर्वत्र तीच ब्रह्मदृष्टी प्राणीमात्रात ब्रह्मादी पिपीलिकापर्यंत म्हणजे ब्रह्मदेवापासून पिपीलिका म्हणजे मुंगीपर्यंत सर्वत्र एकच आत्मभाव आहे. ही दृष्टी काय झाली? परिपक्व झाली. परिपक्व होणं महत्वाचं. नुसती दृष्टी सर्वांना आहे
आपल्याला पण आपतः ज्ञान आहेच की आता एवढं सगळं शिकल्यानंतर तुम्हाला सुद्धा ज्ञान झालेलंच आहे की जीव मात्रामध्ये असणारं ते तत्व एकच आहे. हे ज्ञान काय तुम्हाला आता नाही का? सर्वांना आहे आम्हाला, पण आमचं काय अजून परिपक्व ज्ञान नाही. आमच्यामध्ये काय होतं, विस्मृती होते. अजून सगळं शिकल्यानंतर पुन्हा आम्हाला वाटतं आता हे नको, आता आणखी काहीतरी शिकावं. हे शिकल्यानंतर परत काय नाही, अलग एकदा ते ज्ञान प्राप्त झालं, अहम ब्रह्मास्मी, मग काय श्रवण मनन आणि निधिध्यासना, त्याचं चिंतन करत राहणे, पुन्हा पुन्हा ते श्रवण करणे. आणि काय स्थाणु निखन न्यायेनं सांगितलं शास्त्रात. कसं केलं पाहिजे? स्थाणु निखन जो न्याय आहे, जसा तो असणारा वासा त्या ठिकाणी दृढ करण्यासाठी अनेक दगडी त्या ठिकाणी टाकून पुन्हा पुन्हा पारीने आपण काय करतो, त्याला पुन्हा पुन्हा घट्ट करत जातो. हलवणार, पुन्हा 2 दगडी टाकणार, पुन्हा घट्ट करणार. त्याप्रमाणे पुन्हा पुन्हा शास्त्राचं श्रवण झाल्यानंतर परत मनन झालं पाहिजे. निधिध्यासना करत करत स्थाणु निखन न्यायेनं ते जे आत्मतत्व आहे, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, ते आत्मतत्व या ठिकाणी दृढ करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी इतर येणारे जे विषय आहेत त्या अनुषंगाने ते सगळे विषय एक एक करत काय केलं पाहिजे, सोडून दिले पाहिजे. आणि म्हणजेच काय ते सांगितलं, आत्मना म्हणजे स्वेनरूपेनं सामर्थ्य प्राप्त होते. त्या सामर्थ्याने काय, मृत्यू म्हणजे अनात्म पदार्थाच्या ठिकाणी जो आत्माभिमान म्हणजे इतरत्व, हे ज्ञान झाल्यानंतर काय, संसारात्मधली गोडी जी आहे, संपूर्ण गोडी त्याची विनाश होते. संसारामध्ये आता रस राहत नाही. घटिका व्यवहार सर्व हा संसार वाया एरझार हरिविन, अलग लक्ष, हरी त्यामध्ये नसेल तर काही याचा उपयोग नाही. अशा प्रकारे सर्वत्र तो काय करतो, मग आता हरीचं स्वरूप पाहण्यास तो सुरुवात करतो. म्हणून अशा प्रकारे, आणि मग त्याच्यामध्ये असणारा जो आत्माभिमान, मला हे करायचं आहे, मला ते करणार आहे, हे झालंच पाहिजे, हे टार्गेट आहे, हे एवढं झालंच पाहिजे, मला तेवढं झालंच पाहिजे, हे सगळं जे काय आहे हे सर्वच्या सर्व काय करतो, तो सगळ्याच्या सगळं तो विस्मृतीला जातो. जेव्हा म्हणजे थोडक्यात काय, आत्ता जे त्याला आपण जे महत्त्वबुद्धी जी आहे, थोडक्यात संसाराप्रती असणारी महत्त्वबुद्धी, मला हे केलंच पाहिजे, असं झालंच पाहिजे, तेवढं हे केलंच पाहिजे, आज असं झालंच पाहिजे, ही सगळी जी संसाराप्रती असणारी महत्त्वाची बुद्धी आहे, त्या संपूर्ण महत्त्वाची बुद्धी काय होते, त्याची हळूहळू डिझॉल्व्ह व्हायला लागतं, कमी होते. मग कालांतराने संसारामध्ये कुठल्याही प्रकारचा आता त्याला रस राहत नाही. कारण रस काय, आता त्याला ब्रह्मरसाचा रस, वास्तविक रस म्हणजे काय, ब्रह्मरसाचा एकदा राम रसायन पीजिये सांगितलं. जीवनामध्ये काय केलं पाहिजे, राम रसायन एकदा तुम्ही पिल्यानंतर तुम्हाला इतर कुठल्याही रसायनाची गरजच पडणार नाही. त्याचा जो आनंद आहे, नंदती नंदतेव सांगितलं. फक्त आनंदच आहे, बाकी काही नाही. म्हणून अशा प्रकारे मग काय ते सांगितलं, आत्मना म्हणजे स्वेनरूपेने सामर्थ्य प्राप्त होते. त्या सामर्थ्याने मृत्यू म्हणजे अनात्म पदार्थाच्या ठिकाणी जो आत्मा अभिमान आहे, म्हणजे संसारामध्ये जो रस आहे, त्याचा विनाश होतो. आणि मग इतर धन, मंत्र, औषधी, तप, योगादींनी जे सामर्थ्य प्राप्त होते, त्याने काय होतं, अविद्यारूप मृत्यूचा विनाश होतो. बाकी सगळं जे काय आहे आपण जीवनामध्ये प्राप्त करू, अनेक प्रकारचे युक्ते सांगितलं, धन असेल, मंत्र असेल, औषधे असेल, तप असेल, योग आहे, याने जे आपल्यामध्ये सामर्थ्य प्राप्त होतं ते कशासाठी, त्याने अविद्यारूप मृत्यूचा विनाश होत नाही. सगळ्यामुळे तेवढ्यापुरतं ठीक आहे, त्याने अमृतत्वाची प्राप्ती होत नाही. काय मग तेवढ्या पैशाने तेवढ्यापुरतं सुख मिळेल, मंत्राने तेवढ्यापुरतं एखादी सिद्धी प्राप्त होईल, तपाने तेवढ्यापुरतं एखादा बल प्राप्त होईल, योगाने तेवढ्यापुरतं आरोग्य प्राप्त होईल, हे सगळं प्राप्त होईल, पण ब्रह्मज्ञानाची प्राप्ती त्याने होत नाही. म्हणून सांगितलं, न कर्मणा न प्रजया धने न त्यागे नैके अमृतमानुषो कर्म, न कर्मणा धने न, कर्माने नाही, धनाने नाही, कशाने नाही, मग कशा, त्यागेन एके अमृतत्वमानुषा, फक्त एक मात्र त्यागानेच. बाई कर्म, धन, प्रजा कधी तुम्ही निर्माण केला, प्रयत्न केला, कितीही कर्म केलं, ते कर्माने काय बंधनालाच तो प्राप्त होणार आहे. किती धन प्राप्त केलं तेवढ्यापुरतं सुख प्राप्त होणार आहे. कितीही बाकी सगळा संसार निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तो शेवटपर्यंत राहत नाही. नारी ग्रहद्वार सखा स्मशाने सांगितलं.
ही माझी पत्नी, ही माझी बहीण, ही माझी अमुक, हे सगळं जरी केलं तर शेवटच्या काळी हे सगळे कुठपर्यंत येणारे? नारी ग्रहद्वारे, घराच्या दारापर्यंतच. सखा स्मशाने, मित्र माझा म्हणून जो आहे तोपर्यंत कुठपर्यंत येणार आहे? स्मशानापर्यंतच. देहश्चितायाम, हा देहासाठी आपण हे सगळं केलं. हा देह आपल्याला शेवट कुठपर्यंत साथ देणार आहे? चितेपर्यंतच. देहश्चिताला मग काय? परलोक मार्ग. मग आता पुन्हा जन्ममरणाचं जे चक्र चालू होणार आहे. धर्मानुगच्छेत, जो जीवनामध्ये जी चांगली वाईट कर्म केलेली आहे तीच तुमच्या बरोबर ती शिदोरी. म्हणून अशा प्रकारे ह्या संपूर्ण जन्ममरणाच्या चक्रापासून आपल्याला दूर जायचं असेल तर काय? जे काय महावाक्याचा बोध घेऊन अंतःकरण शुद्धीपासून श्रवण मनन निध्यासेने काय केलं पाहिजे? स्थाणुनिखलन न्यायाने ते ब्रह्मतत्व काय केलं पाहिजे? दृढ केलं पाहिजे. एक नाम मना दृढ जरी मना सांगितलं, एकच नाम जे आहे तर दृढ केलं पाहिजे. म्हणून त्यात बाकी सगळं जे आहे त्याने सामर्थ्य प्राप्त होतं. त्या अनुषंगाने सगळं जे काय धन, मंत्र, औषधी, तप, योग यांनी जे जे सामर्थ्य प्राप्त होतं ते तेवढ्यापुरतं ठीक आहे. परंतु त्याने अविद्यारूप मृत्यूचा विनाश होत नाही. त्याने अविद्यारूप जो मृत्यू आहे त्याचा विनाश होत नाही. मग त्यासाठी काय? त्यागे नाही का अमृतत्वमानशू सांगितलं. म्हणून त्या मंत्रामध्ये त्यागानेच, दुसरं वाक्य हे नाही. म्हणून विवेक आणि वैराग्य हे साधकांचे दोन पंख सांगितले. त्या संपूर्ण गगनामध्ये भरारी मारायची असेल तर साधकाला कोणते दोन पंख पाहिजे? एक विवेक पाहिजे, काय करायला पाहिजे, मला काय नाही करायला पाहिजे हे कळलं पाहिजे. आणि दुसरं वैराग्य. विवेक वैराग्य रूपे पंख तुम्हाला असले की मग ह्या संपूर्ण ज्ञानाच्या संपूर्ण आकाश उंच अशी आपण भरारी मारू शकतो. तेच सांगण्याचा प्रयत्न यासाठी. आणि म्हणून यासाठी आत्मज्ञान अवश्य संपादन केले पाहिजे. मग या नान्य पंथा विद्यते अनाय सांगितले शास्त्राने. दुसऱ्या कुठल्या मार्गाने ते ज्ञान प्राप्त होईल का? तर नाही. हे सगळं जे खंडन झालं, आता सगळं जे खंडन मंडन जे सगळं चाललं 3-4 पाठाच्या माध्यमातून काय, तर बाकी कुठल्याच मार्गाने सांगायचं तात्पर्य काय? या सगळ्या खंडन किंवा पूर्व प्रतिपक्षेच्या अनुषंगाने या ठिकाणी एवढंच सांगायचं की जर कोणत्याच मार्गाने जरी आपण गेलो तरी ते ब्रह्मज्ञान त्या मार्गाने प्राप्त होऊ शकत नाही. त्याला जी असणारी सिस्टीम श्रवण मनन निधिध्यासना गुरुपदेशपूर्वक महावाक्याचा विचार स्थाणुनिखलन न्यायानं पुन्हा त्याचं चिंतन आणि त्या पदाची प्राप्ती. आणि हे करण्यासाठी काय पाहिजे? साधकामध्ये विवेक आणि वैराग्य हे दोन अत्यंत गुण जे आहे ते अत्यंत आवश्यक. त्याच्यामधला एक जरी कमी पडला तरी दोन पंखांमध्ये जर जेवढं बळ असलं तेवढा तो आकाशामध्ये भरारी घेईल. एखादरी पंखाचं बळ कमी पडलं तर जसं त्याला उडता येणार नाही, तसं विवेक आणि वैराग्य हे दोन जे पंख आहेत हे उत्तम पाहिजेत साधकाचे. म्हणजे मग त्या ब्रह्मपदापर्यंत तो सहज जाईल. यासाठी आत्मज्ञान अवश्य संपादन केलं पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारे दुसरा कोणताच मार्ग नाही परमेश्वर प्राप्तीसाठी. सुस्वरूपाचा म्हणजे जो अतिशय निरतिशय जो आनंद आहे, हा निरतिशय आनंद जीवनामध्ये जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर आत्मज्ञानाशिवाय अन्य कोणता नान्य पंथा म्हणून सांगितलं विद्यते अनाय. त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताच मार्ग आत्मज्ञानाशिवाय, स्वस्वरूपाच्या ज्ञानाशिवाय हा संपूर्ण जो असणारा जन्ममरणरूपी संसार आहे 84 लक्ष योनीचा. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुराय. पुनरपि जननम पुनरपि जन्ममरण किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. या न्यायाने जन्ममरणरूपी हा जो संसार आहे, हा जो जीवाच्या मागे लागलेला आहे, याच्यातून आपली जर सोडवणूक करून घ्यायची असेल तर काय केलं पाहिजे? यासाठी आत्मज्ञान अवश्य संपादन केलं पाहिजे. जे आत्मज्ञान आहे शास्त्राने सांगितलेलं ते संपूर्ण आत्मज्ञान गीता उपनिषदांच्या द्वारे जे प्रस्तुत केलं आचार्यांनी किंवा शास्त्राने अज्ञान ऋषी परंपरेने जे आम्हाला सांगितलं ते आपल्या जीवनामध्ये परिपूर्ण आपण उतरून हा जो जीवन हे मनुष्य जे शरीर आहे कारण अत्यंत दुर्लभ सांगितलं. दुर्लभम त्रयमेवैतदैवानुग्रहहेतुकं मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं महापुरुष संशय. अत्यंत दुर्लभ असणारं हे मनुष्य शरीर, त्याचा पुरेपूर उपयोग कधी आता परत मिळेल आपल्याला माहिती नाही.
आता मिळालंय तर काय केलं पाहिजे, त्याचा आत्ता लगेच उपयोग करून घेतला पाहिजे. मग मी नंतर करतो, अजून थांबा जरा, ही नोकरी झाल्यावर करतो, हे झाल्यावर करतो, मुलांची लग्न झाल्यानंतर, रिटायरमेंट झाल्यानंतर करतो, तसं काही नाही. ज्या क्षणी वाटला आता आत्मबोध झाला पाहिजे त्या क्षणापासून वैराग्य धारण करून या मार्गावर आलं पाहिजे. ते पुढच्या मंत्राच्या द्वारे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पुन्हा असणारा दुसऱ्या खंडामधला शेवटचा मंत्र, 5वा मंत्र काय म्हणतात, यह चेद वेदी अधसत्यमस्ति न चेद अवेदी महती विनष्टि भूतेषु भूतेषु विचित्तधीर प्रेत्यास्मान् लोकादमृता भवन्ति यह चेद वेदी अधसत्यमस्ति. सगळ्यांना आता उपदेश करतात की अशा प्रकारे हे सगळा आत्मा अनात्माचा संपूर्ण विचार या ठिकाणी झाला. परंतु याच जन्मामध्ये तो जे आत्मतत्व आहे, ते ब्रह्मतत्व जे आहे ते काय पाहिलं पाहिजे, या जन्मामध्ये जाणलं तर ठीक आहे, आत्ताच जाणलं पाहिजे, लगेच सुरुवातच केली पाहिजे. नाहीतर काय होईल, जर का या जन्मात जाणले नाही तर मग काय खूप हानी होणार. त्या आत्मतत्व या जन्मामध्ये आपण जाणून घेत काहीतरी आपलं सुकृत असेल, म्हणून कमीत कमी हे श्रवणासाठी तरी आपल्याला हे निर्माण झालं की वेदांत शास्त्राचं आता श्रवण करावं, म्हणजे हे संचित आहे काय. परंतु आता नुसतं श्रवण नाही करायचं, श्रवण मनन निधिध्यासन जाणण्याचा प्रयत्न. जाणण्याचा प्रयत्न म्हणजे काय, असणाऱ्या संसारामध्ये जे आहे आसक्ती हळूहळू आता कमी झाली पाहिजे. हे करायचं, अमुक करायचं, तमुक करायचं, हे जे आहे सातत्याने हे हळूहळू हळूहळू आता कमी होत चाललं पाहिजे. म्हणून काय केलं पाहिजे, याच जन्मामध्ये हजेद वेदी, आत्ताच या जन्मामध्ये किंवा आत्ताच यावेळी ह्या आत्ता लगेच आता कळलं ना ब्रह्म काय, आता लगेच जाणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. नचेत इह अवेदी, नाही जर का जाणलं तर काय, महती विनष्टी, महान विनाश होईल. महान विनाश होईल म्हणजे काय, एकदा जर या जन्मात तुम्ही मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर ते ब्रह्मतत्व जाणलं नाही तर महान विनाश म्हणजे पुन्हा असणारा 84 लक्ष योनीचा फेरा आहे. एकदा आहे का दोनदा आहे काही माहिती नाही. पुन्हा कित्येक जन्म, हजारो लाखो वर्ष पुन्हा पुन्हा त्या योनीतून येऊन पुन्हा मनुष्य योनी मिळतीये का नाही हा पण पुन्हा सुरुवातच आहे. म्हणून सांगता आता मिळाली आहे ना तर आता लगेच ते जे ज्ञान आहे ते प्राप्त करा. का कोणतं ज्ञान, भूतेषु भूतेषु विचित्त धीरा प्रेत्यास्मान लोकात मृता भवन्ति. अशा प्रकारे बुद्धिमान लोक काय करतात, जे ज्ञानी आहेत ते अशा प्रकारे सर्व प्राणी मात्रामध्ये ते ज्ञान जो एक असणारा आत्मतत्व एकच आहे अशा प्रकारे जाणून विचित्य धीरा, हा जाणून काय होतं, या लोकातून जाऊन काय म्हणजे ह्या शरीराचा त्याग केल्यानंतर काय होतं, प्रेत्यास्मान लोका अमृता भवन्ति. ते अमृतत्व जे आहे म्हणजे जन्म आणि मरणाचं जे चक्र आहे त्या जन्म मरणाच्या चक्रातून दूर जाऊन स्वस्वरूपाचं असणारी जी प्राप्ती आहे की यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. या स्थानावर गेल्यानंतर पुन्हा यद गत्वा न निवर्तन्ते, हा जन्म आणि मरण संसार रूप जे चक्र आहे या चक्रामध्ये ते स्थान जे आहे ते कोणतं स्थान, स्वस्वरूपाचं असणार. मी कोण हे एकदा कळलं, मी कोण, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, हे एकदा ज्ञान त्याला झाल्यानंतर काय, हे जे संपूर्ण संसार चक्र आहे त्यापासून तो निश्चितपणे या चक्रातून सुटतो आणि त्या असणारे ब्रह्मानंदी जे आहे, योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगरहीन यस्य ब्रह्मणे रमते चित्तम नंदती नंदती नंदते. जो परमानंद जो आहे, हा बाकी आनंद आहे सांसारिक विषयामध्ये पण तो परमानंद आहे. त्या आनंदापेक्षा यस्मात परमना परमस्ति किंचित, शास्त्राने सांगितले त्या आनंदापेक्षा श्रेष्ठ दर्जाचा कोणताच आनंद नाही किंवा त्या गोष्टीपेक्षा श्रेष्ठ दर्जाची या जगतामध्ये अन्य दुसरी कोणतीच गोष्ट नाही. असा तो आनंद, ते ब्रह्मानंदाचं असणारं पद आपल्याला या जीवनामध्ये आत्ता लगेच जाणून घेतलं पाहिजे. हा 5व्या मंत्राचा सारासार विचार, त्याचा असणारं विशेष व्याख्यान उद्याच्या पाठामध्ये करणार आहोत. ओम तत्सत.